लग्नाची साक्षीदार वसुवैली आहे। लग्न केलंय? कसं शक्य आहे? अरे वसुंधराचा काय संबंध? यांचं तर आत्ता लग्न झालंय। मी मला काय विचारताय माधव दादा? तुमच्या लाडक्या सुनेला विचारा ना। तू अशी गप्प का उभी आहेस? प्लीज काहीतरी बोल ना ग। तू सांग ना या सगळ्यांना की तुझ्याच लग्नाच्या मांडवात मी आणि अखिलने लग्न केलं होतं। त्याने माझ्या भांगेत कुंकू भरताना तू बघितलं होतं वहिनी, सांग ना सगळ्यांना। वसुंधरा, बाकी सगळं राहू देत। कशीही असलीस तरी हे खोटं आहे, हो ना? या दोघी खोटं बोलतायत ना? एक मिनिट आई, प्लीज शांत हो असावे। विशाखा मावशी, मी तुझा खूप आदर करतो म्हणून तुझं सगळं मी शांतपणे ऐकून घेतलंय, पण प्लीज तू वसुंधरांना या सगळ्यामध्ये ओढू नकोस। आमचा पूर्ण विश्वास आहे त्यांच्या। जर त्यांना तनया आणि अखिल बद्दल माहिती असतं तर सगळ्यात आधी त्यांनी मला येऊन सांगितलं असतं। बरोबर आहे। हे बघा विशाखा, अहो जे घडलं ते चुकीचंच आहे। नाही म्हणजे तुमच्याप्रमाणे आम्हालाही धक्का बसलाच, पण म्हणून तुम्ही माझ्या सुनेवर खोटे आरोप करू नका प्लीज। मी खोटे आरोप करते? मला मान्य आहे माधव दादा की तुमचा खूप विश्वास आहे तिच्यावर, पण ही बोलतही नाहीये काही। वसुंधरा बोल, तुला तुझ्या मुलाची शपथ आहे। अखिल आणि तनयाबद्दल तुला आधीपासूनच माहिती होतं ना, हो का नाही? माहित होतं। काय माहित होतं? वसुंधरा, पण हे कसं शक्य आहे? वसुंधरा, तू कुणाच्या दबावात येऊन बोलतेस का हे? दबाव कसला आलाय डोंबलाचा? स्वतःच्या तोंडाने कबूल करतीये ती। खूप चिडलात का माझ्यावर? चिडलो नाही, हर्ट झालं। मला वाटलेलं की आपण एकमेकांशी प्रामाणिक आहोत, पण कदाचित हे एकतर्फीच होतं। नाही हो प्लीज असं। मला सांगितलं का नाही? हो, अखिल लहान आहे, या वयात होतात अशा चुका, पण तुम्ही जर का वेळेत मला सगळं सांगितलं असतं तर गोष्ट एवढ्या टोकाला गेलीच नसती। हो पण मी मला कळतंय तुम्हाला दुसऱ्या सगळ्यांना सांगायला धीर झाला नसेल, पण ही गोष्ट माझ्यापासून का लपवली? इतक्या दिवसात एवढा पण विश्वास नाहीये का आपल्यात? माझा तुमच्यावर विश्वास नसेल का? तरी पण फसवलत ना तुम्ही मला। तुम्हाला काय वाटलं की मी अखिलला मारेन, त्याला झोडेन? भाऊ आहे तो माझा, मला फक्त त्याचा आनंद हवाय। मला जर का हे सगळं आधी कळलं असतं ना तर मी स्वतः त्या दोघांशी बोललो असतो, त्यांच्या नात्याला सपोर्ट केला असता। मला तर हेच कळत नाही की मी कुठे चुकलो की एवढं मोठं सत्य तुम्हाला माझ्यापासून लपवावं असं वाटलं।
वसुंधरा मला खरं सांग, तुमच्यावर कसलंही प्रेशर होतं का? आज खूप डिसअपॉइंट केलं तुम्ही मला वसुंधरा. आणि जर तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवू शकता, माहित नाही अजून काय काय लपवलं असेल. मला अजून काही नाही ऐकायचं.